नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे तो पूर्ण बघा, तरच आपल्याला ही अपडेट कळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे लाडकी बहीण योजने संदर्भातील जे काही महत्त्वाचे नवीन अपडेट आहेत ते तात्काळ आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात. तर मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते अपडेट. तर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता शिवसेनेची लाडकी भेट कुटुंब भेट मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही, तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्राची पूर्तता करणार आहे. तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे की आतापर्यंत ज्या महिला भगिनींना अजून पण लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इतर ज्या योजना आहेत त्याचा फायदा झालेला नसेल, तर आता मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून लाडकी भेट कुटुंब भेट ही नवीन एक योजना सुरू केलेली आहे आणि त्या अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन या योजनेसंदर्भात ज्या काही महिला भगिनींच्या अडचणी आहेत त्या तात्काळ सोडवणार आहे. म्हणजे जर आपल्या खात्यावर आपण फॉर्म भरलेला असेल परंतु अजूनपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नसेल तर लगेच निपटारा त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वाची असणार आहे. त्यानंतर पुढे बघा, राज्यातील 1.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज 10 घरामधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार. ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी परत जे काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तर ते दररोज प्रत्येक जण 10 कुटुंबाला भेट देणार आहे. त्यामध्ये वाडी वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक ठिकाणी असलेल्या कुटुंबाकडे जाऊन भेटणार आहे आणि त्यांचे या योजनेसंदर्भात असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवणार आहे आणि शासनाच्या ज्या काही इतर योजना आहेत तर त्याची माहिती प्रत्येक कुटुंबाला देणार आहे. त्यानंतर पुढे बघूया अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिकांना आदेश. प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे पाहायचे आहे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायचे आहेत. तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांना आदेश दिलेले आहे की प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांची भेट घ्या आणि त्यांना गव्हर्नमेंटच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय किंवा नाही आणि जर मिळत नसेल तर तात्काळ त्यांचे प्रॉब्लेम तिथून सोडवा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. त्यानंतर पुढे बघूया आपण, लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत. या भेटीत कुटुंबाच्या समस्या जाणून घेतील. 1.5 कोटी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले. योजनेची अंमलबजावणी, नवीन नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहोचवल्या पाहिजेत. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत. लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेअंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबांना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबांना शिवसैनिक भेट देणार आहेत. तर मित्रांनो, याच योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सुद्धा अनेक कुटुंबांना भेट देणार आहे. अनेक महिला भगिनींचे प्रॉब्लेम समजून घेणार आहे आणि तात्काळ सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हेच आदेश दिलेला आहे की ज्या महिला भगिनींचे अजून पैसे जमा झालेले नाही खात्यामध्ये, त्याचबरोबर इतर ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ त्यांना मिळाला आहे किंवा नाही ते याची चौकशी करा आणि तात्काळ त्यांचं समाधान करा. तर महिला भगिनींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आता आपल्या प्रॉब्लेमसाठी हे शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः
घरी येणार आहे, भेट देणार आहे आणि हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती आणि निश्चितच याचा फायदा अनेक महिला भगिनींना होऊ शकतो. तर एवढंच होतं मित्रांनो या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.